भाग तिसरा. भिक्खूंची कर्तव्ये. 1. भिक्खूंची नवदीक्षितांसंबंधीची कर्तव्ये. यश आणि त्याच्या 4 मित्रांच्या धर्मांतराची वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की देशातील श्रेष्ठ कुळातील आणि त्याहून कमी प्रतीच्या कुळातील उपासक भगवंताकडे त्याच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्याचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले. पुष्कळच लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिशः मार्गदर्शन करणे कठीण आहे हे भगवंतांना माहीत होते. म्हणून प्रतिदिनी वाढणाऱ्या परिव्राजकांच्या संख्येला संघ नावाने धार्मिक संप्रदायाचे रूप देणे त्यांना आवश्यक वाटले. तेव्हा परिव्राजकांनी संघांचे सदस्य बनवून त्यांना शिस्त लावण्यासाठी विनयाचे नियम बनवून ते संघाच्या प्रत्येक सदस्याने पाळणे आवश्यक केले. नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी ज्या 2 अवस्थातून गेले पाहिजे त्या ठरवल्या. पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने परिव्राजक होऊन कित्येक वर्षे एखाद्या भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे. शिक्षणाच्या काळानंतर परीक्षक मंडळासमोर आपली लायकी सिद्ध करून त्याला उपसंपदा घ्यावी लागे. उपसंपदा ग्रहण केल्यावरच तो पूर्ण भिक्खू होईल आणि संघाचा सदस्य बनेल असे ठरवले. धम्म परिवर्तनाच्या प्रारंभीच्या काळात अशी अवस्था करणे शक्य नव्हते. म्हणून भगवंत परिव्राजकांना भिक्खू आपला धम्म सर्वत्र प्रसिद्ध करण्यासाठी धम्मदूत म्हणून पाठवित असत. धम्मदूत म्हणून पाठवताना भगवंत भिक्खूंना म्हणत, भिक्खू हो, मी सर्व प्रकारच्या मानवी आणि देवी बंधनापासून मुक्त झालो आहो. भिक्खू हो, तुम्हीही अशा बंधनापासून मुक्त आहात. आता तुम्ही बहुजनाच्या हितासाठी, बहुजनाच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या अनुकंपेने देवाच्या आणि माणसाच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी फिरत राहा. कोणीही दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये आणि जो धम्म प्रथम आणि अंती त्याचप्रमाणे तत्वता आणि अक्षरशः कल्याणप्रद आहे तो धम्म शिकवावा. पवित्र, शुद्ध आणि परिपूर्ण असे श्रेष्ठ जीवन प्रकाशित करा. सर्व देशात जा आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार करावयास शिकवा आणि दुःखाने दग्ध झालेल्या साऱ्या जगाला आपल्या उपदेशाने धम्माची ओळख करून द्या. अज्ञानी माणसांना ज्ञान द्या. ज्या ठिकाणी महर्षी, राजश्री, ब्रह्मश्री वास करीत आहेत आणि आपापल्या संप्रदायाचा फैलाव करीत आहेत त्या त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपल्या मताप्रमाणे प्रभावित करा. एकटेच जा, करुणामय अंतकरणाने जा, लोकांना बंधनातून मुक्त करा आणि त्यांना दीक्षा द्या. भगवंतांनी त्यांना असेही सांगितले, धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे. धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा द्वेषामुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. प्रजा गर्वामुळे बिघडते, प्रजा तृष्णेमुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. अशा रीतीने धम्मपदाचा आदेश देऊन 60 भिक्खू धम्मप्रचारार्थ सर्वत्र देशात गेले. धम्मपरिवर्तनासंबंधी काय करावे याविषयी भगवंतांनी त्यांना अधिक शिक्षण दिले. 2. धम्मदीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही. एकदा भगवंत मल्लांच्या अणुपिय या गावी राहत होते. तेव्हा एकदा आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन त्या गावी ते भिक्षेसाठी गेले. भगवंतांनी असा विचार केला, ह्या सकाळच्या वेळेस अणुपिय गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही. तेव्हा ज्या उद्यानात परिव्राजक भग्गव राहत आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटावे. म्हणून ते त्या उद्यानात गेले. भग्गवाने त्यांना पाहिल्यावर त्यांना उद्देशून तो म्हणाला, भगवान यावे, आपले मी स्वागत करीत आहे. फार दिवसांनी आपण इकडे येत आहात. इथे आपणासाठी आसन सज्ज आहे, यावर बसावे. भगवान आसनावर बसल्यावर भग्गव त्यांच्या शेजारी एका ठिंगण्या आसनावर बसला आणि तो परिव्राजक त्यांना म्हणाला, काही दिवसांपूर्वी लिच्छवी कुळातील सुणक्त मजकडे येऊन म्हणाला, मी भगवंताचा त्याग केला आहे, मी त्यांना गुरु मानित नाही. ही गोष्ट खरी आहे काय? लिच्छवी कुळातील सुणक्ताने तुला जे सांगितले ते सर्व खरे आहे. हे भग्गव, काही दिवसांपूर्वी लिच्छवी कुळातील सुणक्त मजकडे आला आणि म्हणाला, हे भगवान, मी आपला त्याग केला आहे, आजपासून मी आपणाला गुरु मानित नाही. तेव्हा मी त्याला विचारले, हे सुणक्त, तू मला गुरु मान असे मी कधी म्हटले होते काय? सुणक्ताने उत्तर दिले, नाही. किंवा तू तरी मला कधी असे म्हटले होतेस काय?
भगवंत, मी आपणाला गुरु मानतो. सुणक्त म्हणाला, नाही, मी असे कधीही बोललो नाही. जर मी तुला सांगितले नाही आणि तूही तशी इच्छा प्रदर्शित केली नाही, तर मग मी तरी असा कोण आहे किंवा तू तरी असा कोण आहेस की तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलाव्यास? पण भगवान, आपण सामान्य माणसापेक्षा काही अद्भुत चमत्कार करून मला दाखवित नाही. सुणकता, मी तुला असे कधी म्हटले होते काय, की मी तुला अद्भुत चमत्कार करून दाखवेन, तू माझा शिष्य हो? नाही भगवान. किंवा तू तरी मला असं म्हणाला होतास का, की सामान्य माणसाच्या शक्तीपलीकडचा अद्भुत चमत्कार भगवान मला करून दाखवतील, म्हणून मी त्यांचा शिष्य होईल? नाही भगवान. जर मीही बोललो नाही व तूही असे बोलला नाहीस, तर मग तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलतोस, त्याला अर्थ काय? माणसाला अद्भुत चमत्कार करता येतील किंवा नाही, हे सिद्ध करण्यासाठी मी आपला धम्म शिकवित नसतो. माझा धम्म हा माणसाला आपल्या दुःखाचा पूर्ण निराश कसा करता येईल, हे शिकवतो. हा त्याचा उद्देश नाही काय? अद्भुत चमत्कार दाखवले जावोत अथवा न दाखवले जावोत, तथागतांच्या धम्मोपदेशाचा उपदेश जो तथागताच्या धम्माचे अनुसरण करतो, तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो, हा आहे. परंतु भगवान, सुणक्त मला सारखा म्हणत राहिला, वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला हे भगवंत मला सांगत नाहीत. अरे सुणकता, मी कधी असे म्हटले काय? ये आणि माझा शिष्य बन आणि मी तुला वस्तुजाताचा प्रारंभ स्पष्ट करीन. नाही भगवान. किंवा तू असे कधीतरी म्हणाला होतास का, वस्तुजाताचा प्रारंभ कसा होतो हे मला भगवान शिकवतील, म्हणून मी त्याचा शिष्य बनेन? नाही भगवान, असे मी म्हटले नाही. तूही असे म्हटले नाहीस आणि मीही तसे म्हटले नाही. मग तू त्याग करण्याची भाषा बोलतोस, त्याचा अर्थ काय? माणसाच्या सर्व दुःखांचा निराश करण्याचा जो धम्म मी शिकवतो, त्याचा हेतू वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला हे शिकवित नसतो. वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला हे शिकवो अगर न शिकवो, दुःख निरासासाठीच भगवान आपला धम्म शिकवित असतात. मग सुणक्त, वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला किंवा ते प्रारंभरहित आहे, हे तुला समजण्यात काय अर्थ आहे? सुणकता, वज्जी लोकात तू माझी अनेक प्रकारे प्रशंसा केली आहेस. वज्जी लोकात धम्माचीही तू अनेक प्रकारे प्रशंसा केलेली आहेस. वज्जी लोकात तू अनेक प्रकारे संघाचीही प्रशंसा केली आहेस. सुणकता, मी तुला असे सांगतो की काही लोक संबंधी असे म्हणतील की लिच्छवी कुळातील सुणकताला गौतमाच्या आदेशानुसार भिक्खूंचे पवित्र जीवन जगता आले नाही, त्याचे नियम पाळता आले नाहीत, म्हणून विनय झुगारून देऊन तो दुर्वर्तन करू लागला आहे. भगवा, अशा रीतीने लिच्छवी कुळातील सुणकताला मी बोललो. तो धम्म आणि विनय याचा त्याग करून आता अधोगतीच्या मार्गाला लागला आहे. सुणकताने धम्म आणि बुद्धाचा विनय यांचा त्याग केल्यावर तो लोकांना असे सांगू लागला, बुद्धाच्या प्रज्ञा आणि बोधीमध्ये काही दैवी नाही. त्याने केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर असा एक वैयक्तिक सिद्धांत शोधला आहे आणि तो प्रतिपादिला आहे. ऐकणाऱ्याने आपले दुःख निवारण्यासाठी त्याचे परिपालन व आचरण करीत राहावयाचे, यात देवी असे काहीही नाही. सुणक्त अशा रीतीने बुद्धाची निंदा करण्याच्या हेतूने बुद्धाच्या सिद्धांतात गुड अथवा देवी असे काही नाही असे सांगत सुटे. त्यात तथ्यांश होता. कारण बुद्धाने आपल्या धर्म परिवर्तनात अलौकिक अथवा चमत्कारिक असा कोणत्याही साधनांचा उपयोग केलेला नाही. 3. धम्म परिवर्तन हे बळाने करावयाचे नसते. एकदा भगवान राजगृह आणि नालंदा यांना जोडणाऱ्या राजमार्गावरून जवळजवळ 500 भिक्खूंसह जात होते. त्या वेळेला सुप्रिय नावाचा एक परिव्राजक भिक्खू ब्रह्मदत्त नावाच्या आपल्या तरुण शिष्यासह त्याच मार्गावरून चालला होता. परिव्राजक सुप्रिय बुद्ध, धम्म आणि त्याचा संघ यांची निंदा करीत होता, परंतु त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त मात्र बुद्ध, धम्म आणि त्याचा संघ याची प्रशंसा करीत होता. अशा रीतीने गुरु आणि शिष्य परस्पराविरोधी मतांचे प्रतिपादन करीत भगवान आणि त्याच्या भिक्खू संघामागून चालले होते. भगवान रात्र होताच अंबलठिक्का उद्यानातील राजाने निर्मिलेल्या एका विश्रांतीगृहात आपल्या भिक्खू संघासह थांबले. परिव्राजक सुप्रिय व तरुण ब्रह्मदत्त तेथेच उतरले आणि तेथेही त्यांनी आपली चर्चा चालू ठेवली. पहाटेस काही भिक्खू उठले
आणि सभागृहात जाऊन बसले. तिथे बोलता बोलता ते सुप्रिय आणि ब्रह्मदत्त यांच्यामधील भाषणाची चर्चा करू लागले. त्यांच्या भाषणाचा रोख कुणाकडे आहे हे जाणताच भगवंत सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी पसरलेल्या एका चटईवर बसले. त्यांनी भिक्खूंना विचारले, तुम्ही कशासंबंधी बोलत आहात? तुमच्या संभाषणाचा विषय काय आहे? भिक्खूंनी सर्व सांगताच भगवान म्हणाले, भिक्खू हो, कोणीही संघाबाहेरील मनुष्य माझ्या विरुद्ध, धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्या माणसाबद्दल मनात कोणत्या प्रकारचा द्वेष धरता कामा नये. असे कोणी बोलू लागले आणि जर तुम्ही दुखावल्यासारखे होऊन त्यावर रागवून लागलात तर तुमचा राग तुमच्या आत्मविजयाच्या आड येईल. जेव्हा इतर लोक तुमच्या विरुद्ध बोलतात त्यावेळी तुम्ही रागावलात आणि कष्टी झालात तर बोलणाऱ्याचे शब्द कितपत योग्य आहेत अथवा अयोग्य आहे हे तुम्हाला कसे ठरवता येईल? भिक्खू म्हणाले, भगवान, आम्ही क्रोधाविष्ट झालो तर दुसऱ्याच्या भाषणाची योग्य अयोग्यता आम्हाला ठरवता येणार नाही, ही गोष्ट खरी आहे. भगवान पुढे म्हणाले, संघाबाहेरील लोक माझ्या संबंधी, धम्मासंबंधी, संघासंबंधी काही कमीपणा आणणारे शब्द बोलू लागले तर तुम्ही म्हणावे, अमुक अमुक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही आणि अशा रीतीने त्यांचे शब्द कसे खोटे व चुकीचे आहे हे व्यवस्थितपणे स्पष्ट करून दाखवावे. भिक्खू हो, परंतु संघाबाहेरील लोक जेव्हा माझी, धम्माची व संघाची प्रशंसा करतील त्यावेळी तुम्ही त्यांना काय म्हणावे ते ऐका. प्रशंसा करणारा म्हणेल, हिंसेचा त्याग केल्याने श्रमण गौतम ह्या जीवहत्येपासून दूर राहतो. त्याने दंड आणि तलवार हाती धरण्याचे सोडले आहे. दांडगेपणाची त्याला लाज वाटते. तो करुणामय असून सर्व जीवजाती संबंधी त्याच्या ठिकाणी मैत्री वसत आहे. त्याचे धम्म परिवर्तन झाले नाही. तो तथागतासंबंधी अशा प्रकारे प्रशंसा करण्याचा संभव आहे? किंवा तो म्हणेल, न दिलेले असे कोणीच नाही, घ्यावयाचे नाही. ते व्रत पालन करणाऱ्या गौतमाने लोभ सोडलेला आहे. जे दिले तेवढेच तो घेतो. आपल्या गरजा भागवल्या जातील असा त्याला विश्वास असतो. आपले जीवन प्रामाणिकपणे आणि हृदयशुद्धीने व्यतीत करीत असतो. किंवा तो संघाबाहेरील मनुष्य प्रशंसा करताना असे म्हणेल, व्यभिचाराचा त्याग करून गौतम ह्या ब्रह्मचर्य पाळीत आहे. संभोग आणि सामान्य माणसाच्या क्रिया त्याच्यापासून दूर राहतो. तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल, श्रमण गौतम असत्य भाषण करीत नाही. खोटेपणाचा आपल्याला स्पर्श होऊ देत नाही. तो सत्य बोलतो, सत्यापासून विचलित होत नाही. तो इमान राखतो. तो विश्वसनीय आहे. दिलेला शब्द तो मोडीत नाही. तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल, श्रमण गौतम निंदाजनक शब्द उच्चारित नाही. निंदेचा त्याने त्याग केलेला आहे. तो जे इथे ऐकतो ते इथल्या लोकांविरुद्ध भांडण उभे करण्यासाठीच इथे बोलत नाही. अशा रीतीने भिक्खूंना एकत्र आणण्यात, मित्र असतील त्याची मैत्री अधिक दृढ करण्यात आपले जीवन व्यतीत करतो. तो शांती निर्माता, शांतीप्रेमी, शांतीची मनापासून इच्छा करणारा आणि ज्याच्या योगे शांती वाढेल असे शब्द उच्चारणारा आहे. किंवा तो म्हणेल, श्रमण गौतमाने उद्धट भाषणाचा त्याग केल्यामुळे त्याच्या मुखातून कठोर शब्द बाहेर पडत नाही. निर्दोष, सुश्राव्य, ललित, हृदयाला जाऊन भिडणारे, लोकांना आल्हाद देणारे, लोकांचे प्रेम वृद्धिंगत व्हावे असे शब्द तो बोलतो. अथवा तो म्हणेल, चेष्टेखोर भाषणाचा त्याग केल्यामुळे श्रमण गौतम निरर्थक संभाषणात कधीच गुंतत नाही. तो योग्य वेळी बोलतो, सत्याला धरून बोलतो, धम्म आणि संघ यावर तो समयोजित बोलतो, अंतकरणात साठवण्यासारखे शब्द बोलतो, समुचित उदाहरणे देतो, भेद स्पष्ट करतो आणि मुद्द्याला कधीही सोडत नाही. किंवा तो म्हणेल, श्रमण गौतम बीजे किंवा रोपे यांना सुद्धा इजा करीत नाही. तो दिवसा फक्त भोजन करतो आणि रात्री अथवा मध्यरात्री अन्न सेवन करीत नाही. जत्रेतील नाच, तमाशा, संगीताचे जलसे अशा ठिकाणी तो कधीही जात नाही. फुलमाळा, सुगंधी द्रव्ये आणि उटणे यांनी तो आपणाला विभूषित करीत नाही. लांबलचक उंच बिछाण्यावर तो कधीही पहुडत नाही. सोने, रुपे तो कधीही स्वीकारित नाही. बिन शिजवलेले धान्य तो घेत नाही. स्त्रिया अथवा युवती यांचा तो स्वीकार करीत नाही. दासी यांचा तो स्वीकार करीत नाही. मेंढे, बकरी, बोकड हे तो स्वीकारित नाही. कोंबड्या अथवा डुकरे तो स्वीकारित नाही. हत्ती, घोडे, गुरे तो स्वीकारित नाही. तो दूताचे अथवा मध्यस्थाचे काम करीत नाही. तो कोणाला विद्रूप करीत नाही.
कोणाचा खून करीत नाही, कोणाला कडी घालून बांधत नाही, वाटमारी, दरोडे आणि मारहाण करीत नाही. भिक्खू हो, तथागताची प्रशंसा करताना धम्मपरिवर्तन न झालेला मनुष्य अशा प्रकारे गोष्टी बोलेल, परंतु त्यामुळे सुद्धा आनंदित होता कामा नये किंवा तुमचे हृदय उंच बनून जाता कामा नये, कारण असे घडणे सुद्धा तुमच्या साधनेच्या आड येईल. संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीने माझी, धम्माची अथवा संघाची प्रशंसा करतील, तेव्हा तुम्ही जे सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे, त्या किंवा त्या कारणास्तव ही गोष्ट खरी आहे. अशी गोष्ट आमच्यामध्ये आढळते, हे अगदी बरोबर आहे. 4. भिक्खूने धम्मप्रचारासाठी झटले पाहिजे. भिक्खूंना उद्देशून भगवंत एकदा म्हणाले, भिक्खू हो, मी जगाशी भांडत नाही, परंतु जग माझ्याशी भांडते. सत्याचा शिक्षक जगातील कोणत्याही माणसाशी भांडत नसतो. भगवंत, आम्ही स्वतःला वीर असे संबोधितो. आम्ही कोणत्या प्रकारे वीर आहोत? भिक्खू हो, आम्ही संग्राम करतो, म्हणून आम्हाला वीर म्हणतात. भगवान, आम्ही कशासाठी संग्राम करतो? श्रेष्ठ शील, श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी आम्ही युद्ध करतो, म्हणूनच आम्हाला वीर म्हणतात. ज्या ठिकाणी शील संकटात असते, त्यावेळी संघर्ष करण्याला घाबरू नका, दुर्बळपणे वागू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.